ज्या पद्धतीनं पोलीस यंत्रणेने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, हम्म. एका बाजूला पालखी मार्गातून वाहनं आणि एका बाजूला दिंड्या, हम्म. ते नियोजन नव्हतं. नंबर एक. काय झालं, हडपसरून पुण्याहून सासवडला पोहोचताना जी त्रेधा उडाली, हम्म. त्याला अनेक कारणं असू शकतात, परंतु ती त्रेधा झाल्यानंतर त्या ड्रायव्हरची झोप झाली नाही आणि हम्म. सकाळी त्याला स्टेअरिंगवर. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या पालख्या निघालेल्या आहेत. आनंदाचं वातावरण आहे सगळीकडे. मात्र 13 जुलै रोजी पुण्यामध्ये एक घटना घडली. एका भरधाव ट्रकनं जेजुरी सासवड महामार्गावरती, जिथं संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा सुरू होता आणि तिथेच त्या भरधाव ट्रकने काही महिलांना धडक दिली, ज्यात आधी 3 महिलांचा मृत्यू झाला आणि आजचीच बातमी आहे की एका महिलेचा सुद्धा त्याच्यात मृत्यू झालाय. म्हणजे 4 मृत्यू झालेत. खरं तर ही गोष्ट पटण्यासारखीच नाहीये, कारण की दरवर्षी वारी होत असते. लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. तरी सुद्धा या घटना कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. वाहतुकीचे नियम असतील किंवा प्रशासनाचा हलगर्जीपणा असेल, नेमकं या सगळ्यात जबाबदार कोण आहेत? हे सुद्धा पाहणं तितकं महत्वाचं आहे आणि आज याच मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत विठ्ठल पाटील सर आहेत. सर जे आहेत ते वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. सर, मुंबई आउटलुकमध्ये स्वागत आहे आपलं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अ, आता ही जी घटना घडली 13 जुलै रोजी, जी. यात नेमकी चूक कुणाची आहे? प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे, की वारकऱ्यांनी काही नियम पाळले नाहीत, किंवा असं पण म्हटलं जातंय, की जिथून वाहनांची सोय केली होती तिथूनच काही वारकरी चालत होते, असं सुद्धा म्हटलं जातंय. कसं आहे, हं. ऍक्च्युली ती आमच्या गावचीच दिंडी आहे. हां. तुम्ही ते योगायोगाने ते अभंगाचं शूटिंग सुरू होतं शेल्फी, हां. आणि दोन सत्य व परिस्थिती वेगवेगळ्या आहेत. हं, हं. एक तर ज्या पद्धतीनं पोलीस यंत्रणेने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, हं. एका बाजूला पालखी मार्गातून वाहनं आणि एका बाजूला दिंड्या, हं. ते नियोजन नव्हतं. नंबर एक. हं. नंबर दोन, ते शूटिंग अभंगाचं सुरू असताना एक वाहन गेलं, दोन गेलं. एक जी ट्रक येत होती, हं. ती अचानक त्या ड्रायव्हरला म्हणतो आपण, तो डुलका लागला हं. हं. आणि त्यांनी सरळ गाडीच्या स्टेअरिंगवर तो झोपला आणि ती गाडी त्या दिंडीमध्ये घुसली. हं. त्यातल्या 4 महिला गेल्या. 3 जणींच्या पायावरून ट्रक गेलेले आहे हं. मांडीपर्यंत. एकीच डोक्याला लागलेलं आहे, बाकीच्याने धक्के लागून पडलेले आहेत. हं. असे असं आहे की सर्वप्रथम माझी शासनाला, पोलीस हं. खात्यांना ही विनंती आहे की हा दिंडी सोहळा म्हणजे ज्ञानोबा तुकोबा असतील किंवा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव एकनाथ तुकाराम, या लोकांचे जे दिंडी सोहळे आहेत, हं. त्यांच्या त्यांच्या स्थानापासून ते पंढरीला घेऊन जात असतात. मग मुक्ताबाई असेल, निवृत्तीनाथ असेल, एकनाथ महाराज असतील, ज्ञानोबा तुकोबांचे असतील, हे जात असतात किंवा महाराष्ट्रभरून येत असतात. ही हं. घटना काय फक्त सासवडला घडली नाही, त्यापूर्वी अजून या प्रवासात आणि घडलेले आहेत. हं. बाहेरून येणाऱ्या दिंड्यांच्यावर पहाटे ट्रक चढवतात. हे हं. सगळं होण्याचं खरं कारण काय? तर दिंडी सोहळा हा मानाच्या दिंड्या म्हणून ज्या संस्थेकडे अनेक वर्षापासून स्टार्ट पासून चालतात, त्या हं. हं. त्याच्यानंतर अजून वाढलेल्या वेगवेगळ्या दिंड्या, त्याच्यानंतर बाहेरून चालणारे जे काय वारकरी बांधव, हं. त्याच्यानंतर त्यांना काहीतरी मदत करायची म्हणून मदत करायला येणारे लोक, त्यांच्या हं. गरजा भागवण्यासाठी साईडला व्यावसायिक असणारे लोक, हं. आणि त्यांची सर्वांची वाहनं, हे सर्व पाहता शासनाने भरपूर काय केलेलं आहे, दिलेलं आहे, देत आहे शासन. हं. परंतु दुर्दैव असं आहे यामध्ये, ज्यांच्यासाठी करत आहेत त्यातल्या हं. मुख्य माणसांना घेऊन
त्यांचा हम्म. विचार घेऊन न करता प्रशासनामध्ये पुस्तकी ज्ञान घेऊन नोकरी करणारे काही लोक आविर्भावामध्ये आम्ही फार काहीतरी करू शकतो अशा भूमिकेतून हे काम करतात. ही दुर्दैवाची बाब आहे. हे मी हम्म. अगदी प्रांजळपणानं सांगतो. हम्म. इथं असं आहे की या दिंड्या हम्म. येतात त्या तालुक्यामधून किती जाणार आहेत पंढरपूरला, हम्म. वाहनं किती जाणार आहेत, त्या हम्म. गावामध्ये वाहतुकीचे जे ड्रायव्हर आहेत, वाहन चालक आहेत, दिंडी चालक आहेत, दिंडीतले लोक आहेत. आता एक साधा व्यवहार असतो. दिंडीतून इकडून तिकडे जायचं झालं तरी पथकापासून जायचं असतं. दिंडीतल्या लोकांनी काय ते लोक स्वीकारत नाहीत. कुणाचं काय भावनेने दिलेलं असेल ते घेत नाहीत. ते हम्म. साईडचे लोक घेतात. हम्म. परंतु हे सगळं करत असताना त्या गावात शासकीय आरोग्याचे, हम्म. पोलीसचे, हम्म. तहसीलदारचे, महसूलचे हम्म. आरोग्य अधिकारी असतात. ते जाऊन तिथं नियोजन करू शकतात की बाबा एक 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी कोण दिंडीतून जाणार आहे, किती हम्म. वाहनं आहेत, किती लोक आहेत. आता आमचा एक ठाकूरबुवांचा फड आहे परभणीचा. त्यांच्या रेग्युलर गाड्या सोडा पण त्यांच्या नावाने 500 मग कर्नाटकातून येतात, कोकणातून येतात, मध्य प्रदेशमधून येतात, गुजरातमधून येतात, गोवामधून येतात, हम्म. तेलंगणामधून येतात, आंध्रातून येतात. हम्म. हे सगळं करत असताना अशी काय समन्वय समिती आणि त्यामध्ये हे जे आमच्यासारख्या ज्या महत्वाच्या संघटना आहेत, हम्म. वारकरी साहित्य परिषद आहेत, पालखी सोहळा आहे, वारकरी दिंडी समाज संघटना आहे किंवा हम्म. सर्व पालख्यांचे चोपदार आहेत, सर्व हम्म. देवस्थानचे प्रमुख आहेत. त्यांना हम्म. फक्त पालखीच्या अगोदर घेऊन आम्ही तुम्हाला पाणी देऊ, मंडप देऊ, अमुक देऊ हे नको. कसं हम्म. असतं देत असताना त्याच्या मागची भावना काय? हम्म. आता वेल्ल्याहून लोणंद आणि लोणंदहून तरटगावच्या थोडं मागपर्यंत सिंगल रोड आहे. इतर ठिकाणी पालखी मार्ग म्हणून डबल केला, तो वेळेत केला पाहिजे. हम्म. हडपसर ते पुणे इथपर्यंत मी 4 ते 5 लाख पुण्यातले हौशे गौशे नवशे येतात त्यांच्या गाड्या. त्यांना काय त्यातलं नसतं कळत, ते यात्रेला गेल्यासारखं येतात. ते येऊ देत, हम्म. पण त्या ठिकाणी प्रशासनानं थोडी कडक भूमिका घेतात. ते घेत हम्म. नाही असं नाही. पण हम्म. नेमकं पाहिजे आणि कोणती हम्म. शिस्त पाळायला पाहिजे आणि येणाऱ्या लोकांना काय सूचना दिल्या पाहिजेत आणि चॅनेलवाले सुद्धा फक्त हम्म. गमती हा तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला काय वाटलं असं नको. तर हम्म. चॅनेलवाल्यांनी या प्रमुख मंडळींना बोलवून अगोदर हम्म. पासून वारी होणार आहे, वारीत हम्म. इतके लोक असतात, जाणाऱ्या हम्म. लोकांनी हे पथ्य पाळलं पाहिजे, येणाऱ्या हम्म. लोकांनी हे पथ्य पाळलं पाहिजे. मूळ दिंडी सोहळ्याला कसा त्रास नाही झाला पाहिजे, मूळ दिंडी सोहळ्याचा काय विषय आहे, हम्म. उर्वरित दिंड्या काय. आता समजा महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाच्या जादूटोणा व्यसनमुक्ती विभागातून मी आमच्या संघटनेच्या वतीनं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि सुदैवानं ते खातं त्यांच्याकडे होतं. मी म्हटलं हा हम्म. प्रचार प्रसाराचा पैसा आहे ना तुमचा. मग आम्ही वारकरी सगळे व्यसनमुक्तीवरच भाष्य करत असतात हम्म. आणि वारकरी संप्रदायाचे विचार आणि अंधश्रद्धा कायदा एकच आहे. मग ते हम्म. पैसे आमच्या दिंड्यांना 50,000 रुपयांनी द्या. तर त्यांनी 20,000 रुपयांनी मंजूर केले एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना. हम्म. त्यातून काय फायदा झाला? निदान पाण्याच्या टँकरचे थोडे बहुत पैसे परवडले. हे ग्रामीण भागातील हम्म. शक्यतो पहिल्यांदा शेतकरी, वारकरी हे एकच आहेत जास्त प्रमाणात आणि हम्म. त्यांना येत असताना मग ते शेतकरी हे वारकरी आहेत ते मोठ्या प्रमाणात येत असतात. हा एक गरीब सामान्य माणसाचा हम्म. प्रचंड मोठा आनंद सोहळा हम्म. आहे आणि बरोबर. तो आनंद सोहळा हम्म. उपभोगल्याशिवाय त्याची हम्म. मजा कळत नाही. म्हणजे आणि हे जे तुमचं संतांचं हा साहित्य आता आहे त्या हा नाही नाही माझा एक मुद्दा अभंग होता. तुमचं अभंग तुमचं हा एक एक मला मिनिट क्षमा करा. तुमचं असं म्हणणं आहे की शासनाकडून प्रशासनाकडून सगळी व्यवस्था केली जाते. बरोबर. मात्र जे व्यवस्थापन करायला हवं ते त्या ज्या पद्धतीने व्हायला हवं ते होत नाहीये किंवा तुमच्याशी समन्वय साधलं क्षमा जात करा, नाहीये. हम्म. क्षमा करा. पण हम्म. अज्ञानापोटी शाळेची लहान मुलं खेळत होती आणि झाडावरून चिमणीचं पिल्लू पडलं. हम्म. त्यांनी हम्म. हम्म. सद्भावनेने चोच उघडली, हरभऱ्याचे दाणे घातले आणि पाणी घातलं तर ते छोटं पिल्लू जगेल काय? तसं हे शासन करत नाही असं नाही, प्रचंड काय करतंय.
शासनाची भरपूर भावना आहे. मग ते कोणतंही शासन असो, हा सन्मान करणारच. कारण संपूर्ण विश्वाला दिशा बरोबर. देणारे संत हो, हो. 1843 बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं की जगातले तुमच्याकडे लाखो पुस्तक आहेत, सर्वश्रेष्ठ कुठलं? त्यांनी सांगितलं गाथा आणि ज्ञानेश्वरी असल्यावर कशाचीही गरज नाही. तर ही ताकद सन्मान सगळे करतात, परंतु योग्य दिशेनं आणि मूळ आजाराचं मूळ शोधून काढून इलाज केले पाहिजे, ही माझी बरोबर. प्रार्थना आहे. बरोबर. हो, आपल्या हो. माध्यमातून. आपल्या आपल्या महाराष्ट्राला संतांची खूप मोठी परंपरा आहे. खूप संत या मातीनं दिलेत महाराष्ट्राच्या. मात्र जेव्हा आणि पालखी सोहळा जो आहे तो अनेक वर्षांपासून 500-600 वर्षांपासून होतोय, बरोबर ना? काही हजारो हजारो जेव्हा वर्षांपासून नव्हते होतोय. हं, चराचर हं. तेव्हा होते पंढरपूर, हं, असं आहे ते. हं, हं. तेव्हापासून हा पालखी सोहळा होतोय. वारकऱ्यांना सुद्धा माहीत असतं, ते अनेक वर्षांपासून वारी करतात आहेत. 80-90 वर्षांचे आजोबा वारीत सामील होतात. त्यांना माहिती आहे, की आपण कशा पद्धतीनं आपली शिस्त आहे किंवा काय आहे. ते काही पहिल्यांदा वारी करत नाहीये. शासनाला सुद्धा माहीत असतो, की किती आकडा येऊ शकतो लोकांचा यावेळेस. त्यांना एक आकडा माहीत असतो. मग सतत या घटना का घडतात आहेत? म्हणजे दरवर्षी या घटना घडतात. त्याच्यामुळे कुठेतरी असा मुद्दा उपस्थित होतो, की वारकऱ्यांचं संरक्षण शासनासाठी महत्वाचं आहे की नाहीये? मी तेच सांगितलं. हे पहा, हं. आता एक पहिल्यांदा सगळ्यात पहिली जबाबदारी आहे परिवहन खात्याची परिवहन आणि खात्याची. हं, पोलिसांची. हं, कशासाठी? तर ही वाहनं जी येतात, वाहनधारक जे आहेत, हं, ते 2-3 प्रकारचे आहेत. एक वाहतुकीसाठी टँकर असतील किंवा पडकरी किंवा दिंडीकऱ्यांचं साहित्य जे असतं स्वयंपाकाचं, ते हं, पुढं हं, पाठवायचं असतंय, ते असेल किंवा औषध पाहायला येणारे ते हं, असतील किंवा व्यावसायिक म्हणून जे असतील ते, जे जिथून येणार तिथूनच त्यांना एक उदाहरण सांगतो. 10 हं, फुटावर पुढचं वाहन आहे. वाहनं निघालेत, पण मागचा ड्रायव्हर एवढ्या जोरजोरात हॉर्न वाजवत असतो, साईडनी काढत असतो. कुणी गावचा एखादा पुढारी असतो, असे कोपर बाहेर काढून गॉगल घालून साईडनं ओव्हरटेक करायचा प्रयत्न करतो. दिंडी चाललेला आहे, लोक चालत चाललेले आहेत. लोकांच्या पावलाप्रमाणे थोडं चाला, साऊंड पोल्युशन नको. हे 2 हं, झालं. महसूल आणि हं, आरोग्य. काम हं, सगळे करतात. इतकं कौतुक केलं पाहिजे, की त्यांची पाद्यपूजा केली पाहिजे. त्यांच्या हं, भावना चांगल्या आहेत. परंतु हं. योग्य रीतीनं ह्याचं नियोजन केल्यानंतर केलं पाहिजे. हं, 99% फरक पडतो. कारण तुमचं जे रॉ मटेरियल आहे वारकरी, तेच मुळात शिस्तीचे आहेत, हं, तेच हं, भक्तीचे आहेत हं, आणि मदत करणारे त्या भावनेचे आहेत. हं, परंतु तुका म्हणे ज्याचे गावी करावा वास, त्याच्याशी नसावे उदास. ह्या हं, संप्रदायातल्या मंडळींना वारी पुढे आल्यावर विचारून उपयोग नाही. अगोदर कमीत कमी 5-6 महिन्यापासून ही तयारी केली पाहिजे. हं, ती नुसता भौतिक सुविधाची नव्हे, तर हं, वैचारिक बैठकींची सुद्धा हं, केली पाहिजे. हं, आणि ही माझी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून अपेक्षा आहे, वारकरी म्हणून छोटासा. हं. आता तुमची मागणी काय आहे ह्या सगळ्यात? आमची मागणी म्हणजे पहिल्यांदा ते व्यसनमुक्ती विभागाचे पैसे ज्या वर्षी दिंड्यांना मिळायचे, ते हं, पैसे न देता काही लोक फोन करत आहेत. ते फेक आहेत फोन की कुणाचे आहेत माहित नाही. जर 2 वर्ष त्या खात्यावर पैसे दिलेत, तर ह्या हं, वर्षी ताबडतोब द्यायला पाहिजे होते. हं, पहिला विषय. दुसरा विषय असा आहे, की उर्वरित ज्या दिंड्या चालतात, त्यांचं हं, महाराष्ट्रातून किती वर्षापासून, कधीपासून हे शासनाला सगळं कळतंय. ते हं, माहिती घेऊन त्यांनी दिंड्यांना दिलं पाहिजे. आणि हं, ते देत असताना त्यांनाही काय केलं पाहिजे याची एक पुस्तिका छापून अपेक्षा केली पाहिजे, की आपण जे काही व्यसनी लोक असतील, हं, त्यांना वर्षभर सांगतच हं, हं, असता, पण थोडंसं अजून त्यात भर घाला. आणि हं, जर वारकरी संप्रदायाच्या संतांचं साहित्य ऐकलं, तर हं, फुकट कुठलं व्यसनाचं साहित्य मिळालं तरी ते घेऊ शकत नाहीत. त्याचं हं, कारण त्यांची वैचारिक बैठक. हं, कारण लावून मृदुंग सुती टाळ घोष, शेवू ब्रह्मरस आवडीने. सोमरस 4 तास या किटकिटीतून विषय हं, वाचण्यात अज्ञानापोटी फुटलेल्या लोकांना सोमरस 4 तास हं, शांती देतो. पण हं, ब्रह्मरस जन्मोजन्मी. हं, हं. आणि कुणालाही विचारलं तुम्ही जन्माला येताना काय घेऊन आलाय? काही नाही म्हणतात. अरे बरोबर. आपण आचार-विचार बदलत जातात.
घेऊन हम्म, हम्म, घेऊन आलेलो आहे हम्म, आणि जाताना कर्म घेऊन जायचं आहे. हम्म, त्यामुळं कर्म चांगलं असायला पाहिजे हम्म, आणि ते समाज उपयोगी असलं पाहिजे, सामाजिक भान असला पाहिजे, हे सांगणारं संप्रदायाचं संत साहित्य आहे. कुठलाही होम हवन नाही, पूजा अर्चा नाही, काय नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि म्हणून हम्म, आम्ही वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने आता हम्म, महाराष्ट्रभर आणि गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, हम्म, तेलंगणा, आंध्र, कर्नाटक महिला हरिपाठ मंडळ काढतोय. हम्म, हम्म. 13 जुलैला जी घटना घडली, जो अपघात झाला वारकऱ्यांचा, त्याबद्दल म्हणजे जो प्रश्न आहे सध्या ऐरणीवरती आहे की वारकरी सुरक्षेचा प्रश्न, त्यावर काय तुमची मागणी आहे? की ह्याची वाहनं फिरायला पाहिजेत पोलिसांची टू व्हीलर वरून हम्म, सांगत. हम्म. बरोबर. काय झालं, हडपसरहून पुण्याहून सासवडला पोहोचताना जी हम्म, तिरपीट उडाली, हम्म, त्याला अनेक कारण असू शकतात. परंतु ती तिरपीट झाल्यानंतर त्या ड्रायव्हरची झोप झाली नाही आणि हम्म, सकाळी त्याला स्टेअरिंगवर त्या ड्रायव्हरना झोप लागली आणि ती हम्म, तुम्हाला मी माझ्याकडे आहे, कारण ते शूटिंग योगायोगाने घडलं ते दुर्दैवाच्या घटनेचं. हम्म, ती हम्म, ट्रक अचानकच घुसली, म्हणजे ते हम्म, ड्रायव्हर झोपला, काही दुसरं हम्म. वाहन इकडे तिकडे. म्हणजे व्यवस्थापनाने जे व्यवस्थापन करताना लक्ष द्यावं किंवा ते व्यवस्थित त्याचं नियोजन करावं हीच तुमची मागणी आहे सरकारकडे. बरोबर? हा, आणि मोटरसायकलीवरून असे हम्म, 4 चाकी मोठ्या पोलीस गाड्या न फिरवता टू हम्म, व्हीलर वरून असं सांगत सांगत अशा सूचना देत हम्म, आरटीओ हम्म, आणि पोलीस फिरले हम्म, पाहिजेत. आणि प्रशासन मी सांगितलं बोलतं, परंतु जे व्हायला पाहिजे ते प्रॉपर त्या मंडळींना विचारून अगोदर तयारी केली पाहिजे. तहान लागल्यावर विहीर खोदून उपयोग नाही. नाही. आता हा झाला प्रशासनाचा, सरकारचा मुद्दा. आता वारकरी साहित्य परिषदेचे तुम्ही स्वतः अध्यक्ष आहात किंवा अशा अनेक तुम्ही काम करता वारकऱ्यांसाठी. जेवढे मंडळी असतील तेवढे वेगवेगळ्या ह्याच्यातून. पण तुमच्याकडून काय हे केलं जातं वारकऱ्यांसाठी? म्हणजे त्यांच्या राहण्याची सुविधा असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, त्यांचं खाणं-पिणं ह्या सगळ्या गोष्टींसाठी काय नियोजन केलं जातं? संतभूमी मराठवाड्यामध्ये मला हं, काही IAS अधिकाऱ्याने विचारलं, की लोकांना पोटाचं काय तुम्ही हे सांगायला चालला, आत्महत्या करू नका. मी सांगितलं, देवाने हात-पाय दिलेले आहेत. एक बीजा केला नाश. एक हं, बीज पेरला तर 1000 दाण्याचं कणीस होतं. मला यातून हे सांगायचं होतं, वारकरी साहित्य परिषद ही संतांचे विचार हं, देऊन अज्ञानापोटी विषय वासनेत भोगवाद, बुभुक्षवाद, चंगळवादात गुंतलेला जो समाज आहे, हं, तो समाज सुसंस्कृत करण्यासाठी, शिक्षित हं, नव्हे तर सुशिक्षित करण्यास हं, देऊन अज्ञानापोटी काम करून आम्ही गावोगावी महिलांना एकत्र करून हं, संत मुक्ताई, जनाई, बहिणाई महिला हरिपाठ मंडळ काढतोय. आणि त्यातून घरातच मुलांना सुसंस्कृत करायचं आणि समाज कसा सुसंस्कृत होईल ह्याच्यासाठी संत साहित्याच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय रात्रंदिवस काम करते. आणि आता ते आम्ही 5 ते 6 राज्यात करतोय. आणि हं, अगदी गडचिरोलीच्या नक्षलाइज भागात आणि हं, सिंधुदुर्गच्या कोकण भागात सुद्धा आम्ही हं, खेड्यापाड्यात जाऊन महिला हरिपाठ मंडळाच्या माध्यमातून ला हं, टाळ, विणा, पखवाज, त्यातून ना हं, पावलं टाकणे, गाणे हं, आणि हं, मानसिक, शारीरिक स्त्रियांना हं, हे हं. करून ते तुम्ही करून त्यांच्या हो, हो. ते तुम्ही उपक्रम राबवत आहात. मात्र आता वारी दरम्यान हा जो वारी सोहळा असतो, दिंडी सोहळा असतो, तिथे काय नियोजन केलं जातं का वारकरी संप्रदायाकडून? आता वारकरी संप्रदायासाठी 20,000 शासनाचे मंजूर करून घेतले. किंवा हं, आम्ही दर फडकरीना, दर संत साहित्य संमेलनाला घेतो, त्यात 4 चाकी गाडी देतो, कारण ती पिढ्यानपिढ्या त्यांनी परंपरा जोपासलेली आहे. हं, दुसरा विषय. तिसरा विषय, ह्या वारीमध्ये हं, ज्यांच्या त्यांच्या गावातून येताना जे दाते असतात ते त्यांना धान्य, अजून काय मदत करत असतात. ते स्वतः सगळे वारकरी काय थोडे थोडे त्यात घालत असतात. त्यामुळे हं, ह्यात असा भावनेने काही लोक येऊन वाटप करतात. पण हं, साहित्य परिषदी फक्त वैचारिक आणि फडकरी दिंडी समाज आणि पालखी सोहळा समाज हे नियोजन करत असतो. हं, बाकी प्रत्येक दिंडी आपल्या परीने आपण करत असते. आणि हं, लोक त्या आपापले लोक आणि गावातले लोक असं मिळून त्या दिंडीचं नियोजन झालेलं असतं. आणि जोपर्यंत चालतात
तोपर्यंत काही मंडळी ह्या स्वतंत्र चालणाऱ्या आणि मानाच्या दिंड्यांना अन्नदानाच्या साठी पंक्ती देत असतात, सकाळची, संध्याकाळची, नाश्त्याची, आणि हम्म, ते नियोजन चालू असतं आणि ते चालत राहणार. फक्त माझी इच्छा आणि अपेक्षा आहे, आपल्या माध्यमातून प्रार्थना आहे, की शासनाने गावोगावापासून म्हणजे मूळ हम्म, जिथून ही दिंडी सोहळा येतो आणि हा सोहळा एकत्र येतो लाखोच्या संख्येनं, तर येताना त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि अपेक्षा ह्या हम्म, समजून घेऊन पूर्ण केल्या पाहिजेत. तर हम्म. हा सोहळा आटोक्यात येईल. कारण आता दिवसेंदिवस या सोहळ्याचं महात्म्य वाढत आहे, गर्दी वाढत आहे, बरोबर, बरोबर. वाहनांची आणि त्यामुळं हे ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा ज्या काही सुविधा देण्यासाठी शासन मानधन देत आहे, अनुदान देत आहे हम्म, प्रचंड, हम्म, ते सुद्धा नंतर त्याचं हे त्याच्यावर समिती नेमून, दुसरी हम्म, समिती नेमून, जसं ग्राम स्वच्छतेचं पूर्वी केलं होतं तसं हम्म, समित्या बाहेरच्या नेमल्या पाहिजे. त्यांना दिलेले पैसा खर्च करतात काय, हम्म, व्यवस्थित हम्म, घडतंय काय, आणि हम्म, पावला पावलाला कचरा हम्म, टाकण्यासाठी गाड्या आहेत काय, पाण्याच्या हम्म, बाटल्या फेकल्या जातात, कचरा फेकला जातो, त्या वाहतुकीत रस्त्यात ठेवायला काय हरकत आहे, त्यामध्ये हम्म, लोक टाकतील. अहो, अनेक विषय आहेत. सर्वात कचऱ्याचंही तितकंच महत्वाचं आहे. हम्म, त्यामुळं हम्म, सोबत काही वाहनं अशी असावीत, जसं महापालिकेचं ते स्पीकर लावून पुकारतात, कचरा हम्म, ह्यात टाका, सुका कचरा, ओला हम्म, कचरा. तसे हम्म, सुद्धा वारी बरोबर बाटल्या हम्म, फेकणे, प्लास्टिकचे कागद फेकणे, हम्म, अशा हम्म. पद्धतीने घडतंय. ते ते सुद्धा नियोजन. वारकऱ्यांचं सुद्धा बरोबर, बरोबर. तर वारकऱ्यांचा सुद्धा रोल आहे. एकंदरीत या सगळ्यामध्ये पोलिसांचा बंदोबस्त असेल, प्रशासनाकडून करण्यात आलेली व्यवस्था असेल किंवा जो अवेअरनेस असेल लोकांपर्यंत, वारकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा, तो सुद्धा आणि माध्यमांचं खास करून काम आहे तो अवेअरनेस पोहोचवण्याचं. या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे सगळेच मुद्दे महत्त्वाचे आहेत. सर तुमच्याशी बोलून छान वाटलं. माझी एक प्रार्थना आहे, हं, हं, शासनाच्या विरोधात आणि मोठं मोठं चुकीचं बोलण्यापेक्षा मी हं. योग्य दिशेनं बोलतो. कोणी चॅनेलवाले आमच्याकडे येत नाहीत, असं काय मसालेदार नसतंय म्हणून चुकीचं. पण आपण तमाम संप्रदायाच्या वतीने मुंबई आउटलुकचा ऋणी आहे. हं. रामकृष्ण हरी. धन्यवाद सर. तुम्ही स्वतः सुद्धा आता वारीत आहात. तुम्ही वेळ काढलात एवढा आणि आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल खरंच धन्यवाद.